या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259। अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी इथं झालेल्या अतिक्रमण हटवणे कारवाईत पक्षपाती आणि अन्यायकारक पद्धतीनं निवडक कारवाई केल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला। या संदर्भात हिंदू सकल समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना 16 डिसेंबर 2024, 29 जानेवारी, 28 एप्रिल आणि 23 मे रोजी लेखी निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती, पण आज तागायत प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही। या पार्श्वभूमीवर सोमवार 2 जून पासून सकल हिंदू समाजाच्या वतीनं शांततामय आणि संविधानिक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे। याबाबत सकल हिंदू समाजाचे पवनकुमार परदेशी, सुधीर बहिरवाडे, अंबादास गोरंटला, रवी गोने आदींनी मनोगत व्यक्त केलं। जय श्रीराम। अक्कलकोट मैंदर्गीमध्ये आज संपूर्ण गाव पूर्ण हिरवं झालेलं आहे। का तर पूर्णपणे तिथं लँड जिहादचा प्रकार चालू आहे। ज्या सरकारी जमीन दिसतील, कुणाची जमीन दिसतील, त्या जमिनीवर ताबा मारायचा, गाळे बांधायचे, खडके उभा करायचे। ती जागा वन विभागाची राहू दे, अगर कुणाची राहू दे, शेवटी वप बोर्डाला वर्ग करायची, असा प्रकार तिथं चालू आहे। अक्षरशः सोलापुरातली सर्वात मोठी मस्जिद त्या वन विभागाच्या ह्याच्यावर तिथं बांधली गेलेली आहे। तुम्हाला आठवत असेल तर सांगतो मी की मध्यमध्ये एक फारुख शाब्दी नावाचा जिहादी वृत्ती आमदार इथं उभारला होता। त्या आमदारानं त्या मैंदर्गीमध्ये संपूर्णपणे लँड जिहाद उभारलाय। आता जिथल्या तिथं गाळे उभा केलेले आहेत, तिथं थडगे उभा केलेले आहेत, आमच्या स्मशानभूमीची जागा हडप केलेली आहे, गायरान जमिनी हडप केलेले आहेत, त्या ठिकाणी सगळे गाळे बांधणे, तिथं हे करणे। तिथं तर एक मदरसा आहे, मी तुम्हाला 100% मीडियासमोर ठाण म्हणून सांगतो, तिथं बांगलादेशी सापडतील, त्या बांगलादेशीच्या तुम्ही तिथं जाऊन बघा, त्या पोरांची तिथली भाषा बघा, तिथं सगळे तुम्हाला याच प्रकारचे तिथं लोक तिथं बोललेले दिसतील। म्हणजे याचा अर्थ काय काढायचा, तर ती कर्नाटकच्या बाजूला गाव आहे, तिथं परवा हल्ला झाला आणि तिथं काय होतं गोरक्षणाच्या बाबतीत की तिथं जवळ आहे कर्नाटक, लगेच महाराष्ट्रानं गाड्या कर्नाटकला पास होतात। म्हणजे तिथं काँग्रेसची सरकार कर्नाटकमध्ये ती साथ द्यायला लागली आहे तिथं त्या फारुख शाब्दीला, आणि तो फारुख शाब्दीला आम्हाला लई मोठं करायचं नाही, आमच्यासमोर किरकोळ आहे तो। पण एक सांगा लोक आहे, त्या व्यक्ती इथं आमदार म्हणून त्याला आम्ही हाकलूनच दिले। पण तुम्हाला एक सांगतो सर्वांना की प्रशासनाला सक्त ताकीद आहे। परवा नितेश राणे साहेबांनी गोपीचंद पडळकरची सभा झालेली आहे, हिंदू एक झालेला आहे, त्याचा उद्रेक होऊ देऊ नका। आणि तिथं खडणीसारखा प्रकार चालू आहे, त्या गाळ्याची अनलिगलीपणे पैसे वसुली केली जाते, ते पैसा जातो कुठं हा प्रश्न आहे। आम्ही पहिली वेळ तिथे येऊन निवेदन दिलं होतं, पण तरी सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही। नसेल तर आम्ही पूर्णपणे ताकदीने उतरू आणि त्या प्रशासन जे काय करते त्यांच्या तोंडाला काळं फसवू आणि हे सगळ्या जगासमोर आणू, एवढंच मी सांगतो। जय श्रीराम। जय श्रीराम। मैंदर्गी तालुका अक्कलकोट येथे प्रचंड प्रमाणात अतिक्रमण चालू आहे। जंगम समाजाचं स्मशानभूमी, हिंदू समाजाची स्मशानभूमी असताना देखील तिथं मोठ्या प्रमाणात काही भूमाफियांनी, काही जिहाद्यांनी मोठ्या प्रमाणात तिथं अतिक्रमण केलेलं आहे। आणि 1-2 नाही तर असं एकरी जमीन आज हिंदूंच्या हातातून सुटून काही प्रशासनाचा जागा आहे, गायरान जमिनी ज्या आहेत ते पूर्णपणे ह्या जिहादी वृत्तीच्या लोकांच्या घशात चाललेलं आहे। यासाठी जे प्रशासनातले काही अधिकारी आहेत त्यांनी यांना मदत करून पूर्णपणे नकाशा देखील बदलत आहेत, हे संपूर्णपणे थांबलं पाहिजे असं वारंवार सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे। तरी देखील आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हटवलेलं मैंदर्गीत दिसत नाहीयेत। तर लवकरात लवकर जर प्रशासनाने हे निर्णय घेतला नाही, अतिक्रमण हटत नसेल, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन सकल हिंदू समाजाच्या वतीने घेण्यात येईल असं प्रशासनाला मी एक सांगू इच्छितो की हे जे अतिक्रमण आहे हे महाराष्ट्र शासनाच्या जमिनावर गायरान जमिनी आहेत आणि हिंदूंची स्मशानभूमी देखील आहेत। त्वरित हे विषय थांबवला पाहिजे, कारण ह्या एका विषयावरून 2 समाजात तीन निर्माण होऊन सोलापुरातील शांतता सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे। त्यासाठी प्रशासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर हे जे अतिक्रमण आहे ते पूर्णपणे हटलं पाहिजे, कारण अनधिकृतप्रमाणे हे सगळे गाळे वगैरे बांधून त्याचं भाडं देखील या लोकांनी सुरू केलेलं आहे। यांची सगळी मक्तेदारी संपवून लवकरात लवकर अतिक्रमण हटवण्याची कारवाई करावी अशी मी शासनाला विनंती करतो। जय श्रीराम। बचाव अतिक्रमण मैंदर्गी जय श्रीराम। बोला। आपल्या मैंदर्गीमध्ये मशानभूमी आहे, आपल्या जंगम समाजाची मशानभूमी असून 500 वर्षापासून। पहिला तुमचं नाव सांगा, सकल हिंदू समाजाचं सांगा, कशामुळे केले ते सांगा, डायरेक्ट सांगू नका।
मेंदर्गीमध्ये कुठल्या समाजात अतिक्रमण झालंय, किती वेळ झालंय, पाठपुरावा करताय, परवा झालं, सगळं व्यवस्थित सांगा. ते मी आपण करूया. हे सर्व बरोबर पाहिजे इकडे सर्व बा. तुमचं नाव काय? सांगा. सकल हिंदू समाजाच्या वतीने ह्या अशा मागण्या त्याच्यासाठी आम्ही थांबलोय. पाठपुरावा वगैरे वगैरे सगळं सांगा. आपल्या म्हणजे हिंदू समाजाकडून मी बोलत आहे. म्हणजे आपल्या म्हणजे 500 वर्षापासून आपले स्वामी स्मशानभूमी म्हणून उल्लेख आले आहे. तरी 500 वर्षापासून ती स्मशानभूमी असून सुद्धा ते तिथे अतिक्रमण झालेलं आहे. आणि तिथे 500 थडग्या आहेत. ते सर्व थडग्यामध्ये 1 थडग्या 2 थडग्या बुजवून त्याच्यामध्ये संडास अतिक्रमण करून ते बांधलेलं आहे. ते अतिक्रमण हटलं पाहिजे. आपल्याला हा पण आपलं स्मशानभूमी आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून मी सर्वांना प्रार्थना करतो. ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ರಿ ನಮ್ಮ ಮೈದೂರಿನ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಊರ ಬಂದಿದ್ದೀನಿ ನಮ್ಮ संपर्क